हसण्यासाठी मी पुन्हा तुमच्या समोर घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन हो दे कल्ला. मित्रांनो, मे महिन्यातल्या उन्हाळा स्पेशल एपिसोडचा हा शेवटचा आठवडा. बघूया तर मग या स्पेशल आठवड्यात स्पेशल गिफ्ट कुठली जोडी आणि कुठला लेखक जिंकतोय. मी दोन्ही टीम्सला शुभेच्छा देते आणि त्यांचं स्वागत करते. आणि स्वागत करते आपल्या लाडक्या जजेसचं, कॉमेडी किंग मकरंद सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, फोटोची फ्रेम बनवून देणं खरं तर किती सोपं साधं काम आहे, पण काही जण त्यातही गोंधळ घालतायत. बघूया एका फ्रेम मेकरने नेमका काय गोंधळ घातलाय. येत आहेत बुंगाट कॅप्टन पॅडी आणि सुप्रिया. प्रेमवाल्या दादांचं उघडलं आहे दुकान. प्रेमवाल्या दादांचं उघडलं आहे दुकान. दुकानदार दादा आहे मधोमध उभा. दादा म्हणाला, दादा म्हणाला, अरे बेमट्या, अरे चहा चहा, अरे चहा बनवायला का आसामला गेलायस काय? ते फ्रेम वाले तुम्हीच ना? हा, चहा आणला, चहा द्या, चहा द्या. हो, मी चहावाले दिसते. चहावाले असे असतात? हो, असं बोलू नका. चहावाल्यांना तुम्ही अंडर एस्टिमेट करू नका. चहावाले माहित आहेत ना. असे सेल्फी काढतात असे. काय बोलताय तुम्ही? माझ्या आईची फोटो फ्रेम बनवायला दिली होती, झाली का? कसली फ्रेम, कुठली फ्रेम? तुमची आई म्हणजे काय माधुरी दीक्षित आहे का मधुबाला आहे? दिवसात किती फ्रेम येतात माझ्याकडे. कसली फ्रेम? नंबर सांगा, नंबर. उजव्याचा -2 आहे आणि डाव्याचा +3 आहे. Actually काय मोतीबिंदू झाल्यापासून मोतीबिंदूला फोडून टाकेन. डोळ्यांचे नंबर कसले सांगताय? पावती दिली होती ना, पावतीचा नंबर सांगा. पावती बिवती काही दिली नव्हती, काय ना, नाव सांगितलं होता. काय 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 नाव आहे? किडमुडे. काय म्हणालात? किडमुडे. किडमुडे. किडमुडे मला आले. तुम्हाला सांगतो, 1 नंबर फ्रेम झाले तुमची. क्या बात आहे. फॅन्टॅब्युलस, माइंड ब्लोईंग, माइंड गॉगलिंग. कमाल कमाल फ्रेम झाली. 1 नंबर फ्रेम झाली तुमची. द्या द्या, आज माझ्या आईचं 10वं आहे. 10वा करा, 12वा करा. तुम्हाला सांगतो, अशी फ्रेम झाले ना, 1 नंबर फ्रेम झाले. हे बघा, 1 नंबर. मी बोलतो ना तुम्हाला, 1 नंबर फ्रेम झाले. हो का? कमाल फ्रेम झाले. बघू दे. हो, काय करता? फ्रेम बघते. नाही, मी बोललो ना तुम्हाला, 1 नंबर झाले. सुपर. पण मी पैसे दिलेत की ना तुम्हाला. फ्रेम कशी झाली ते बघायला नको का? नाही, पण इथे 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 नाही तुम्ही फ्रेम बघू शकत. आता इथे नाही बघू शकत. काय फालतूगिरी आहे? माझ्या आईची फोटो फ्रेम मी काय नाही बघायची? नाही, काय आहे ना, मेलेल्या माणसाचा फोटो असा रस्त्यात बघितला ना की मग ना ते आत्मा आहे ना, तो चिडतो, अपशकुन होतो. आणि मग तो आहे ना असा तुम्हाला देतो. काय? साप देतो. कॅप्टन झाल्यास तरी कसले फालतू विनोद करतोय ना. आता तो शाप घेऊन आहे ना, मी इथल्या इथे मेले तरी चालेल, पण मी ही फोटो फ्रेम बघणार म्हणजे बघणार, कळलं ना? हे काय आहे? बोललो होतो ना तुम्हाला, बोललो होतो ना, 1 नंबर फ्रेम झाली. हे बघ, हे बघा, हे बघा फ्रेम बघा, 1 नंबर फ्रेम झाले तुझी. क्या बात आहे. फ्रेम चांगली आहे. आईच्या जागी माझा फोटो का लावलाय? त्याचं काय काय झालं माहिती का बाई? त्याची ना गंमत झाली. त्याची गंमत म्हणजे तशी वाईट गंमत झाली आहे खरं तर. पण काय झालं, मी तुमच्या आईच्या फोटोसाठी अशी फ्रेम निवडली. मी फ्रेम चूज केली आणि म्हणजे मी अशी ठेवली. तुमच्या आईचा फोटो ठेवला आणि त्याच्याबद्दल अशी फ्रेम ठेवली. तर ती फ्रेम आहे ना, तुमच्या आईच्या फोटोला अशी सूट करत नव्हती. मग मी काय म्हटलं की काय ह्याचा दुसरा चेहरा कुठला टाकायचा, म्हणून शेजारी बघितलं तर शेजारी तुमचा चेहरा. हा किती सुंदर. लगेच तुमचा चेहरा मोठा केला आणि त्या फ्रेम मध्ये बसवला. मग आहे काय. पण आई गेलीये, मी जिवंत आहे ना.
हो कोणी सांगितलं तुम्हाला करायला? हो तुमच्या मिस्टरांनी सांगितलं होतं की तुमचा फोटोची फ्रेम करायला. ते म्हणले म्हातारीचे दिवस भरलेत, लवकर फ्रेम मध्ये भरून टाकीला. हे बघा तुम्ही खोटं बोलू नका. माझ्या नवऱ्याने आमचा फॅमिली फोटो दिला होता की नाही, आईचा फोटो देऊन सांगितलं होतं हा फोटो मोठा करायचा आहे, कळलं का? आईचा फोटो मार्क सुद्धा केला होता. आणि मी म्हातारी दिसते? म्हातारी दिसते मी? नाही तुम्ही म्हातारी तर दिसत नाही. वा? तुम्ही तर एक सॉरी छान दिसताय तुम्ही, पण मला कळत नाही मग तुमच्या मिस्टरांनी तुमचा फोटोची फ्रेम करायला का सांगितलं. म्हणजे बघा हा विचार करा, म्हणजे मला माहित नाही काय प्लॅनिंग असेल माझ्या नवऱ्याचं? असं काय म्हणजे मला अहो पण घरी गोड बोलतो तो माझ्याशी, खूप चांगला वागतो. हो आणि इकडे येऊन असे हे फोटोची फ्रेम बनवायला सांगतो. बघा म्हणजे त्याला कदाचित वाटत असेल की तुम्ही लवकरात लवकर मरून जावं. बघा म्हणजे मला माहित ना, म्हणजे कुछ तो गडबड है. हा कुछ तो गडबड है. बापरे मला भीती वाटायला लागले. तुम्ही एक काम करा, तो फोटो द्या ज्याच्यावर मार्क केला तो फोटो द्या. दाखवतो ना, मग घाबरतो काय? दाखवतो ना फोटो. हे का हा बघा फोटो. हे काय कानाखाली आवाज चढव. हा काय आईचा फोटो? ह्याच्यावर मार्क केलाय ना? तुमचं उगाच ऐकलंस तर संसार बरबाद झाला असता माझा. अक्कल नाही, नालायक माणूस. आणि माझ्या आईचा चेहरा असा काय झालाय? असं खराब का दिसतोय तो? बाई मला माफ करा, मी तुमच्या पाया पडतो. बाई मला माफ करा. मी आता तुम्हाला खरं खरं सांगतो बाई. खरं तर म्हणजे काय झालं की मी रोज सकाळी दुकानात आलो की माझं शटर उघडतो आणि जे काही काम असेल ना त्या सगळ्या कामाची मी आधी पूजा करतो. देवाऱ्यासमोर सगळं काम ठेवतो, कारण वर्क इज वर्शिप हे मानणारा मी माणूस आहे. मी असं सगळं असं काम पुढ्यात ठेवतो आणि त्यातनं स्पेशल काही कामं असतील ना तर तिनं अशी देवासारखीच अशी समोर ठेवतो आणि त्याच्यासमोर अशी उदबत्त्या लावतो. 5 उदबत्त्या तर मला लागतातच कंपल्सरी. तशा उदबत्त्या ठेवतो आणि मग मी प्रार्थना करायला लागतो. आणि त्या दिवशी तुमच्या आईचा फोटो असा ठेवला तिकडे मी देवाऱ्यात, पुढे अशा अगरबत्त्या ठेवल्या आणि प्रार्थना करायला सुरुवात केली. आरती सुरू केली मी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. आणि रत्न खचित फरा म्हणायच्या अगोदर म्हातारीला कुठला धीर आलेला तीर्थ मागायला पुढे पडली डायरेक्ट त्या उदबत्तीवर. उदबत्त्या घुसल्या डोळ्यात, इकडे तोंडात बिंडात. आणि गणपती बाप्पा मोरया असं म्हणाला. मी डोळे उघडले तर बघतो तर म्हातारी गायब. इथे खाली जळत होती. मी अशी लगेच म्हातारीला उचलली बघतो तर काय 90% बर्न. अरे नालायक माणसा, लाज वाटते का बोलायला? माझ्या आईला जाळलीस तू. नाही पण जाळली नाही, म्हणजे मी लगेच म्हातारीचा फोटो असा उचलला आणि बघितलं. म्हटलं आता ह्या फोटो तर काहीच होऊ शकणार नाही. मग आता कोणाच्या फोटोवर काम करता येईल, कारागिरी करता येईल. तर म्हटलं मिस्टरांचा फोटो. तर मिस्टरांचा मी फोटो घेतला. तर म्हटलं नाही ह्याच्यावर कारागिरी करायला म्हणजे सगळं गंगावन बिंगावन लावायला लागणार, लिपस्टिक वगैरे लावायला लागणार. म्हटलं दुसरं काय करता येईल. तर शेजारी तुमचा फोटो बघितला आणि सेम टू सेम तुम्ही आईसारखा. लगेच तुमचा फोटो मोठा केला आणि लगेच त्याची फ्रेम बनवली. अरे आईच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या ना, माझ्या आहेत का? अरे हो सुरकुत ना. एक मिनिट असा स्केच पेन घ्यायचा असेल सुरकुत. सॉरी माझ्या चेहऱ्यावर कुठे सुरकुत्या काढताय तुम्ही? नाही तुम्ही मला खूप कारणं दिलीत. खूप कारणं दिलीत. मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईचा फोटो पाहिजे म्हणजे पाहिजे. मग दुसरा आणून द्या तुम्ही मला. कुठून आणू दुसरा फोटो? एकमेव फोटो होता माझ्याकडे. बाई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी आईंचा तुमचा फोटो बघितलेला आहे. माझी नजर अशी एकदम तल्लख आहे, मेमरी एकदम शार्प आहे आपली. मी नंतर पेंटिंग करून टाकेन त्याचं काय. कसली मेमरी शार्प? वाक्य विसरतोस तू मेल्या. हो विसरलो पण रिॲक्शन वर मारून नेतो की नाही. मला आत्ताच्या आत्ता माझ्या आईचा फोटो पाहिजे म्हणजे पाहिजे. बाई तुम्ही आता हा फोटो घेऊन जा, नंतर मी 4 दिवसांनी पाठवून देतो ना. 4 दिवसांनी काय आईचा 14वा घालू काय? अरे आज 10 आहे ना. मला फोटो आणून दे तू. बाई खूप हट्टी आहात तुम्ही. किती हट्ट पुरवायचा तुमचा? माझा हट्ट पुरवायला तू काय बाप आहेस? माझा बाप आहेस? माझ्या आईचे फोटो फ्रेम मला पाहिजे. तोच फोटो पाहिजे. हाच फोटो पाहिजे मला. बाई ऐका माझं एक काम करा. ही फ्रेम घरी घेऊन जा तुम्ही. ही फ्रेम अशी तिकडे लावायची. हा जिकडे काय 12व 13व जे काय टेबल मांडले असेल ना तिकडे लावायची. आणि ना फुलांनी अशी आरास करायची, फुलांनी सजवायची. फुलंच फुलं सगळा फोटो आहे ना फुलांनी भरून टाकायचं. फक्त डोळे दिसले पाहिजे, कोणाला कायच कळणार नाही. कशी आयडिया? या चालण्याला या. तू काय डोक्यावर पडलायस का? नाही ढोपरावर पडलं हा, तेच ते. तुम्हाला. अरे
अरे तुला कळत नाही का, माझ्याच फोटोला मी हार घालायचा आणि मीच प्रार्थना करायची आत्म्याला शांती लाभू दे म्हणून. नाही नाही भाई, काय करायचं, आपण तिथे फोटो समोर बसायचं, हात जोडायचं, आपण प्रार्थना नाही करायची, फोटोसाठी प्रार्थना नाही करायची. आपण काय म्हणायचं मनात नाही मनात की मी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे, मी जगातली सगळ्यात धैर्यवान स्त्री आहे, मी जगातली शक्तिमान स्त्री आहे. कोणाला माहिती आहे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे मूर्ख माणसा, मी जिवंत आहे, मी मेले का? अच्छा, तुम्ही जिवंत आहात हा तुमचा प्रॉब्लेम आहे. एक मिनिट, आता सॉल्व्ह करतो. तो बघा समोरनं एक ट्रक येतोय, त्या ट्रक खाली आडवे व्हा, लगेच तुमचं काम तमाम होईल. फोटो तयार आहे, फ्रेमचा खर्च पण येणार नाही. तू मर ना. बघ कसं बोलते मला. तू खरंच मर. 250 रुपयाला मारतोस, मला लाज वाटत नाही तुला? बाई, 250 रुपये कमी वाटतात तुम्हाला? हा, मार्केटमध्ये जाताना तिकडे भाजीवाल्यांसमोर 2-2 रुपयासाठी भांडत बसता, हा, ते तेव्हा चालतं तुम्हाला? कुठला विषय कुठे काढतो हा माणूस? बाई माझा ऐका तुम्ही, हा फोटो आता तुम्ही घरी घेऊन जा आणि ते काय 12वं का 13वं करा, असं फुलांनी सजवा. नंतर नाहीतरी तो वर्षभर फोटो तिकडे तिकडे भिंतीवरच लटकणार आहे. नंतर तुम्ही तो श्राद्धासाठी काढणार, कोणाच्या लक्षात येते? लक्ष जात नाही म्हणजे काय? काय तुम्ही बोलताय? अहो बाई, घरातल्या जिवंत माणसांकडे लक्ष जात नाही, त्या मेलेल्या फोटोकडे कोणाचं लक्ष जाणार आहे? तुम्ही एक सांगतो, आणखीन एक काम करतो, तुम्हाला ना एक रापचिक ऑफर देतो मी. ऑफर? हो, ऑफर काय आहे? काय आहे? कसं साला माणसाचं मन असतं ना, म्हणजे किती दुःख असो, किती काय प्रॉब्लेम असो, एखादी ऑफर म्हणली ना की लगेच काय आहे काय आहे, एक नंबरची हावरट बाई आहे. थांबा एक मिनिट, ऑफर काय ती सांगा ऑफर लवकर. तुम्हाला सांगतो. ऑफर तुम्हाला बाई, हे बघा, ह्या फोटो सोबत आहे ना, मी तुम्हाला हा चंदनाचा हार देतो फ्री. इथल्या इथे 1000 रुपयाचा फायदा. घरी जायचं, मिस्टरांना सांगायचं मी 1000 रुपयाचा चंदनाचा हार घेतलाय. हा मिस्टर 1000 रुपये माझ्याकडे देतील. थोड्या दिवसांनी तुम्ही माझ्याकडे यायचं, माझ्याकडनं 1000 रुपये परत घेऊन जायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. चला, ओके. हा, सॉलिड आयडिया. मस्त आहे ना? चला, झालं तुमचं काम. हा असा फोटो घेऊन जा आणि चंदनाचा फोटो असा लावायचा. ओके. पण फोटो हा फोटो नाही माझा बाई, आहे ना? नाही नाही, काही बोलायचं हा, नाही, हा, नाही, हा, नाही बाई, बाई बाई नाही, काही बोलायचं, काही बोलायचं नाही. तुम्हाला माझी शपथ आहे. हे बघा, हा एकच फोटो, हा एवढाच काम नाहीये, किती कामं अशीच पडलेत माहितीये काय? त्या दिवशी एक गुजराती माणूस आला होता, तो त्याच्या लग्नाचे फोटो देऊन गेला होता. त्याचा तो लग्नाचा अल्बम बनवायचा आहे म्हणून मी असा देवासमोर ठेवला होता. अल्बम सकट फोटो पडला तिकडे दिव्यावर. काय करायचं, मी कुठे कुठे बघायचं? किती कामं असतात मला. याला म्हणतात दूरदृष्टी. बाई गेली, फोटो तयार आहे. क्या बात आहे, खूप छान. तुमची एनर्जी सुपर स्टुपेंडस आहे. क्या बात. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? एकदम एनर्जेटिक परफॉर्मन्स ॲज युजल. दोघांनी जबरा बॅटिंग केली, उत्तम सादरीकरण. मला सतीश तारेचा एक किस्सा या निमित्ताने आठवला. दादरला प्रकाश स्टुडिओ मिठबावकरांचा, तर तिथे काणे काका बसायचे. तर सतीशने एक जुना फॅमिली फोटो त्यांना दिला आणि खूप त्याच्यावर असे पिवळे पिवळे डाग होते आणि असं जुना झाला होता. तो म्हटला हा नवीन होतो का? तर काणे काका म्हणले हो, आता तंत्रज्ञान बरं आहे, आता तुम्हाला हा चांगला करून मिळू शकतो. कधी द्याल काका? उद्या या संध्याकाळी. दुसऱ्या दिवशी सत्या गेला आणि फोटो घेतला त्याने, तर ते बघितलं तर काही डाग तसेच होते. तर तो म्हणला काका सगळे डाग गेले नाही, काही आहेत? तर ते काणे काका म्हणले अहो चंद्रावर सुद्धा डाग असतात. पण सत्या म्हणलं मग ताऱ्यांवर कशाला पाहिजे? तो फोटोग्राफर काहीही करू शकतात यावर माझा विश्वास आहे. वेळेवर ऑर्डर पूर्ण न करणं वगैरे. आता तंत्रज्ञान बरं झालं त्यामुळे लगेचच मिळतात, पण पूर्वी आपण लहान होतो तेव्हाचे फोटोग्राफर मला आठवतात. आणि हा तर जास्त पुढचा वाटला मला. दूरदृष्टी डेंजर आहे त्याची, पण एकंदरीत सादरीकरण अप्रतिम. अभिनंदन. रेणुकाताई, खरंच खूपच मजा आणली तुम्ही दोघांनी. तुम्ही दोघं अप्रतिम अभिनेता आहात, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलण्याची काही गरजच नाही आहे. आणि खूपच एंटरटेनिंग ॲक्ट होता. तू मारलंस यार तिला. आणि आय हाय आय हाय पॅडी, तू किती चांगला अभिनय करतोस रे. उत्तम उत्तम. सुप्रिया, हॅट्स ऑफ यार दोनों, बहुत बढ़िया. तुम्हा दोघांचंही अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. या फोटोजेनिक परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला.
ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, आता या मंचावर येणार आहे रोड शो करणारा अँकर. बघूया हा धमाल रोड शो. हा शो तुमच्या समोर घेऊन येत आहेत आशुतोष आणि वनिता. नमस्कार नमस्कार नमस्कार. जाता जाता प्रश्न ताजा ताजा या कार्यक्रमामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत डोणजे बुद्रुक या गावामध्ये. हा, इथे येणारा प्रत्येक माणूस असेल त्या माणसाला मी प्रश्न विचारला आणि त्यांनी त्याचं योग्य उत्तर दिलं तर त्याला माझ्याकडून मिळेल चांदीचं नाणं. तर आता आजच्या कार्यक्रमामध्ये मी प्रश्न विचारणार आहे. ती व्यक्ती आहे ती व्यक्ती हा ताई 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 कोण मी? हा 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 हा. काय काय करता तुम्ही? गोट्यात म्हशीला धुवायला जाते, येतं का? नाही नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. कसं आहे की जाता जाता प्रश्न ताजा ताजा या कार्यक्रमामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाचं जर का तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला माझ्याकडून मिळेल चांदीचं नाणं. ए, माझ्याकडे लई चांदीचं नाणं आहे. मला नको तुझी चांदी. आणि मी आयुष्यात बी लई चांदी केली बरं का. नाही पण बाई, कसं आहे की हे चांदीचं नाणं जर का तुम्हाला मिळालं ना तर तुमच्या आयुष्यात वेगळा आनंद येईल ना. हो? हा. तू कोण आहे? मी सूत्रसंचालक. म्हणजे नेमकं कोण? अहो, या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. जाता जाता प्रश्न ताजा ताजा या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. अच्छा, म्हणजे अँकर आहे तू. हा शब्द माहितीये तुम्हाला? म्हणजे काय? तर गावाकडचे म्हणे येडे समजलं का रे आम्हाला? नेपच्यून वरून आले का मी? नाही 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 नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, त्याचं मला योग्य उत्तर द्या आणि मिळवा चांदीचं नाणं. बरं, त्याआधी मी तुला एक प्रश्न विचारते, त्याचे उत्तर दे. हा. काय रे, तुमच्या चॅनलला जरा बरं अँकर नाही घेता आला का? आणि काय रे, तू अँकरिंग केलेला शो तू स्वतः तरी बघतो का? मग आम्ही का मन लावून बघायचं? नाही नाही, हे बघा बाई मॅडम, मला तुम्ही असं माझ्याच तोंडावरती मलाच प्रश्न विचारताय असं? त्याचं काय ना, जाता जाता ताजा ताजा प्रश्न पडला म्हणून विचारला. जमते ना मला तुमच्यासारखी कॉमेडी, जमते ना. बघा, फालतू विनोद करू नका. मी उत्तमरित्या काम करतो म्हणून मला इथे अँकर म्हणून ठेवलेला आहे. हो? हा. बरं. मग मी अँकर म्हणून इथे आहे, मी चॅनलचा माणूस आहे. अच्छा, तू चॅनलचा माणूस आहे. Yes. बरं झालं सापडलं. मला ना तुला एक प्रश्न विचारायचा आहे. हा? काय रे तुमची ती सिरियल कोणती? हा, माझी सून लाखात एक. या सिरियल मधली सून बावलट आहे का रे? का? का? अरे गेले 16 महिने प्रेग्नेंट आहे ती. 16 महिने प्रेग्नेंट. नॉर्मल बायका फक्त 9च महिने प्रेग्नेंट असतात. हा, तुम्हाला सांगते, तिला पहिला महिना लागला ना तेव्हा माझ्या पोरीचं लगीन झालं. त्याच्यानंतर तिला पोर झालं. त्याच्यानंतर त्याच्या बारशाचं जेवण पण मी जेवून आली. तरी ही बाई अजून प्रेग्नेंटच आहे. बरं, तिचं पोट पण दिसत नाही. चांगली चापून चुपून साडी नेसतीये. कधीपासून सांगतायत कमिंग सून कमिंग सून. सून काय कमी होईनाच यांची. एक काम कर, तुमच्या चॅनलवाल्यांना सांगा तिला जरा डॉक्टरांकडे घेऊन जा. का? तिच्या पोटात गर्भ नसल, ट्यूमर झाला असेल. ट्यूमर. हा, तिला झालाय ट्यूमर म्हणून तुमच्या सिरियलला नाही ह्युमर. आणि तो तुमच्या दुसऱ्या सिरियल मधला तो विश्वजित आहे ना, त्याला लगेच बदलून टाका. का? लगेच बदलून टाका. का? मला अजिबात आवडत नाही तो. हा, तो आमच्या मागच्या आळीतला सख्या आहे ना, त्याच्यावर माझं भांडण झालंय. त्याचं थोबाड ना शेम टू शेम त्याच्यासारखं दिसतं. मला अजिबात आवडत नाही. लगेच बदलून टाका. असं कसं बदला? हा, आमच्या हिरोचा चेहरा तुमच्या त्या वैरासारखा दिसतो म्हणून आमचा कलाकार बदलायचा? ठीक आहे, कलाकार बदलू नका, आम्ही चॅनलच बदलून टाकतो. मग टीआरपीच्या नावाने बॉम्बलत बसा. नाही म्हणजे मला असं म्हणायचं की आम्हाला असं करता येत नाही. हो? हा कार्यक्रम वेगळा आणि तो कार्यक्रम वेगळा. अच्छा ठीक आहे, मग माझं एक काम कराल. हा. यो माझा 4 वर्षाचा भाचा आहे पिंट्या. छान आहे. हा, याचा जरा चॅनल वरती फोटो दाखवा ना तुम्ही. कशाला? काय ना, त्याचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे तात्या, मावशी, काका, काकी, छोटी आई, मधली आई, रिंकी, पिंकी, छाया, सनी लिओन आणि ऋषिकेश वांबूरकर यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांगा. त्याचा काय संबंध इथे? हो, त्याचा सगळीकडे संबंध असतो. हो, सगळ्या ग्रुपवर ऍक्टिव्ह असतो तो. आता सवयीचं झालंय त्यामुळे सवयीने सगळीकडे वापरतो आम्ही. पण सनी लिओनचे पण शुभेच्छा आल्यात. नाही नाही, तिचं नाव घ्या जरा, त्याला बरं वाटेल ना. त्याला लई आवडती ती. दिवसभर कॅम्प्युटरवर तिचेच पिक्चर बघत असतो तो. तुमचा 4 वर्षाचा भाचा सनी लिओनचे पिक्चर बघतो? ते जाऊ दे, पण तेवढा हॅपी बर्थडे सांगा चॅनलवर. बाई, आम्ही अशा शुभेच्छा नाही देऊ शकत. तो शुभेच्छांचा कार्यक्रम वेगळा असतो.
काय फालतू माणूस आहे. जरा चॅनलला बरा अँकर घ्यायला सांगा. खबर बघायचं कसं दिसते. बघा बाई, तुम्ही माझ्यावरती आरोप करू नका. मी उत्तमरित्या काम करणार आहे. गेली 8 वर्ष मी या कार्यक्रमाचा अँकर आहे. हो? हा, सर्वात मोठा अँकर आहे मी. काय म्हणतो? हा, तुम्हाला नाणं पाहिजे असेल तर बोला, नाहीतर सोडा ना. बरं कितीला दिलं नाणं? तिला दिलं. मी काय विकायला आलोय का? सेल्समन वाटलो का तुम्हाला? नाही वाटत तर तू कुणीच नाहीयेस बरं का. ऍक्टर पण वाटत नाहीस, पण करतोस ना ऍक्टिंग. आणि काय रे, लोकांना चांदीचं नाणं नाही दिलं ना तरी चालेल, पण एक सोन्यासारखा अँकर द्या. हे बघा बाई, साधा सोपं आहे. तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्या आणि चांदीचं नाणं मिळवा ना. बरं चल विचार, काय प्रश्न आहे ते विचार. हा, तर जाता जाता प्रश्न ताजा ताजा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सर्ज स्वागत करतो. आणि आता यांना विचारणार आहे पहिला प्रश्न. तर बाई मला सांगा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बायकोचं नाव काय? पटापटा. हा सांगा ना उत्तर. पटापटा. उत्तर सांगा ना. तुम्हीच तर म्हणालात की पटापटा उत्तरं द्यायची म्हणून पटापटा म्हटलं. जमते की नाही मला कॉमेडी तुमच्यासारखी. काय कॉमेडी करताय? पटापटा उत्तर द्या म्हणजे चटकन उत्तर द्या असं म्हणालो मी. असं का? हा, सांगा बायकोचं नाव काय? सौ ओबामा. असं कसं नाव? अहो आमच्याकडे अशीच नावं घेतात. म्हणजे पवाराची बायको असेल तर सौ पवार बाई, देशमुखांची बायको असेल तर सौ देशमुख बाई, आणि सरपंचाची बायको असेल तर सौ सरपंचीन बाई असं म्हणतात. अहो मग सौ मिशेल ओबामा असं म्हणायचं ना. बरं, सौ मिशेल ओबामा द्या नाणं. काय नाणं द्या? मी तुम्हाला नाव सांगितलं आणि तेच उत्तर म्हणून तुम्ही मला सांगता. तुमचं या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. हरकत नाही, मी तुम्हाला आता विचारतोय दुसरा प्रश्न. तर बाई मला सांगा, 14 पानांचं एक वर्तमानपत्र असेल तर 14 वर्तमानपत्रांची पानं किती? रद्दी. रद्दी? अहो 9 पानं वाचेपर्यंत आमच्याकडे संध्याकाळ उजळते. हा? आणि आता वापरायची म्हटली तर मधली 2 पानं पुरतात की आम्हाला? आमच्याकडे 2च लेकर आहेत, वापरतात तेवढी. आणि बाकी सगळ्या उरलेल्या पानांची रद्दीच होती, म्हणून रद्दी उत्तर बरोबर आहे. अहो, काय रद्दी उत्तर बरोबर आहे? आकड्यांमध्ये उत्तर सांगायचं होतं. 196 एवढंच सांगायचं ना. 196 द्या नाणं. काय नाणं मागते? अहो, मीच तुम्हाला उत्तर सांगितलं. मग हेही तुमचं उत्तर चुकलेलं आहे. हरकत नाही, आता मी यांना विचारतो तिसरा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर मी तुम्हाला देईन चांदीचं नाणं. तर बाई मला सांगा, महाभारतातलं युद्ध कुठे झालं? लई मोठ्या मैदानावर झालं. अहो ते लई मोठ्या मैदानावरच होणार का? 10 बाय 10च्या खोलीत होणार? लहान मुलांची मारामारी होती का ती? कुठे झालं म्हणजे कुठे झालं? त्या क्षेत्राचं नाव काय? कुठे झालं आपलं हे ते हा, काय ते हा, नाव ते- काय? ते नाव हे काय ते कुरुक्षेत्र. आपलं? कुरुक्षेत्र द्या नाणं. काय नाणं द्या? हे उत्तर मीच सांगितलं तुम्हाला. मी थोडी तुम्हाला उत्तर विचारलं. मी आपलं आठवत होते काय ते, तर तुम्ही लगेच कुरुक्षेत्र म्हटलं. माझी काय चूक आहे का? नाही नाही बाई, हे बघा बाई, तुमची सगळी उत्तरं चुकलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला चांदीचं नाणं नाही मिळू शकत. आय एम सॉरी. नका देऊ मला चांदीचं नाणं बरं का. ज्याला द्याल ना त्याला माझा तळतळाट लागेल बरं का. जीभ काळी माझी. बघा त्या जीभा दुसरीकडे दाखवा. पण मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्ही ज्या देशामध्ये राहता त्या देशातल्या घटना माहिती असल्या पाहिजेत, तिथली पुराण कथा माहिती असली पाहिजे. हे सगळं माहिती असतं तर एव्हाना तुम्ही चांदीचं नाणं जिंकू शकला असतात. हा. बरं मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारते बरं का. त्याची पटापटा उत्तर द्यायची. मी हा. हा. या गावच्या सरपंचाचं नाव काय? पटापटा. ऐ माझ्याच विनोद मलाच नाही ऐकवायचं बरं का. हा नाही माहिती, मी भेटलो नाही नाही त्यांना. माहिती. बरं, या वर्षीचा आदर्श ग्राम पुरस्कार कोणत्या गावाला मिळाला? याच गावाला मिळाला असेल. चुकले उत्तर. शेजारच्या कुसापूर गावाला मिळाले. हो का? दुसरा प्रश्न. या गावातल्या दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिराचं प्रवेशद्वार कोणत्या दिशेला आहे? गेलो नाही मी तिथे. अरे दक्षिणमुखी मारुती म्हटल्यावर दक्षिणेलाच असणार नाही का? हा. कोणी अँकर बनवला? जरा चॅनलला सांग जरा बरा अँकर घ्यायला. आणि काय रे, अरे तू जे प्रश्न विचारतोयस ना ते अख्ख्या जगाला माहिती आहेत त्याची उत्तर. तेच प्रश्न विचारून काय फायदा आहे? तुझ्या गावात आलायस, त्या गावातल्या लोकांना त्याच गावातले प्रश्न विचारलेस ना तर त्यांना पण अभिमान वाटेल उत्तर द्यायला. कळलं? आणि जरा चॅनलला चांगला अँकर घ्यायला सांगा. कसं थोबाड झालंय तुझं. बरं ते सगळं जाऊ दे. येतो का वाड्यावर? कशाला? कशाला करायची गरज नाही. जरा ताजी ताजी चटणी भाकर बनवली ती खाऊन जाय लगेच. कशाला? आपण कशाला ना उगाच ताजं. अरे चल जाता जाता ताजा प्रश्न सुचल तुला. चल जाऊया लवकर. हा, ताजे प्रश्न सुचवा. हा. व्हेरी नाईस. खूप मजा आली. आणि
मला चांदीचं नाणं मिळेल की नाही माहीत नाही, पण आमच्या शोला सोन्याचा अँकर मिळालेला आहे. कसं वाटलं रेणुकाताई परफॉर्मन्स? क्या बात आहे. मी खूप खुश आहे कारण तुम्ही दोघांनी अत्यंत उत्तम अभिनय केला. खूप सुंदर प्रहसन होतं. आणि वनिता, तू काय बॅटिंग केलीस आज. क्या बात आहे. फार सुंदर व्यक्तिरेखा होती आणि तू मस्त निभावलीस. त्यामुळे आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. सुपर सुपर. मकरंद सर, अप्रतिम सादरीकरण. मला खूप आवडलं तुमचं सादरीकरण. आणि वनिता, क्या बात आहे. आज तूच मोठी, तू स्टार. म्हणजे आशू नेहमी प्रभावी असतो तुमच्या सादरीकरणामध्ये, पण आज तू त्याला नोव्हेअर केलंस. क्या बात आहे. आणि आशू, तुझं कार्यक्रमाचं नाव खूप आवडलं मला. मला पुन्हा एकदा करून दाखव ना. प्रश्न जातो जाता जाता प्रश्न ताजा ताजा. क्या बात है, बहुत बढ़िया. गुण बघूया. रेणुकाताई, मकरंद सर, तुम्हा दोघांचंही खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. जाता जाता थोडंसं थांबूया आणि घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, मे महिन्यात सगळ्यांना सुट्टी असते, म्हणून ट्रॅव्हल कंपन्यांना सगळ्यात जास्त काम असतं. बघूया या ट्रॅव्हल कंपनीने एका नवरा बायकोची अरेंज केलेली एक टूर. येत आहेत सुसाट वाईस कॅप्टन शशिकांत, नम्रता आणि जोकर योगिनी. चाललंय, आपण काय पकडापकडी खेळतोय का? सॉरी, अहो काय हे 6 वाजल्यापासून वाट बघतोय, 9 वाजत आले. मी काय म्हणते, ती ट्रॅव्हल एजन्सीची बस गेली कुठे नक्की? चायला तो ड्रायव्हर अख्ख्या शहरातली माणसं बस मध्ये भरतोय की काय साला. सकाळी सकाळी शिव्या देऊ नका. आपण मस्त ट्रॅव्हलिंगला चाललोय ना आता. 6ला आलो होतो की नाही आपण? 6 वाजल्यापासून त्याला फोन लावतो, त्याचा फोन स्विच ऑफ. परत एकदा लावून बघता का? कसं आहे माहितीये का, लग्न आणि स्विच ऑफ झालेला फोन पुन्हा पुन्हा लावायचा नसतो. काही फायदा नसतो. फक्त ना माणसं बदलतात, व्यथा त्यात असतात. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहितीये का, की वेळ फार वाया जातो. हो, कळतायत. हो, तुमचे हे टोमणे मला अगदी व्यवस्थित कळतायत. आता मी तुला कुठे टोमणे मारले? हो का? अहो, तुमच्या घोरण्यातला स्वर सुद्धा कळतो मला. अच्छा, मग आता अख्ख्या दुनियेला सांग की तुझा नवरा घोरतो म्हणून. घोरतो. घ्या, आता मी कशाला सांगायला पाहिजे? तुम्ही झोपलात की सगळ्या दुनियेला आपोआपच कळत. हे बघ, तू माझ्यावर अशी भांडत बसतेस ना, म्हणून मी तुला कुठे फिरायला घेऊन जात नाही. नका घेऊन जाऊ. हे बघा, माझ्यावर काही उपकार वगैरे करत नाही, आदर मला काहीच गरज नाहीये. एक मिनिट, मी बायको आहे तुमची. हे काय? हा, हे बघा, असे जर वागत राहिलात ना तर डिवोर्स दे ना तुम्हाला. मी निघून जाईन आईकडे माहेरी. दे ना. तू देत नाही, फक्त बोलते. तुम्हाला सांगतो मी, आमचं भांडण ना ड्रायव्हर वरून सुरू झालं होतं. तो डायव्हर्स पर्यंत कसं गेले तुम्हालाही कळलं नसेल. जाऊ दे, आता ना मी एकटाच मनालीला जाणार आहे. हा, ऐका ना. नाही, ऐका ना, मी काय म्हणते. ऐका ना, मी काय म्हणते. झालं, एक लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे तेवढा बाकर कशाला अच्छा करायचं. तुमचं ना असं असतं काहीतरी. मी काय म्हणते, आपण आलोय ना ऑफिसमध्ये, ती रिसेप्शनिस्ट पण आली आता. जरा चौकशी करू ना तिच्याकडे काय प्रॉब्लेम झालाय तो. ओ ग माझे बाबू, हे तुला आधी काय नाही सुचलं? सॉरी, नाही सुचलं. वेरी गुड. आता का बटन चैन आहे ना. चल ये, आपण विचारू. एक्सक्यूज मी. फरशी पुसून घे जा. एक moment. आणि छान. ओके मॅडम. काय ओके मॅडम? नोकर आहेस का तू तिचा? नाही, क्षणभर ना मी घरी असल्याचं मला फील आला ग. ठीक आहे. काय? आमच्यासाठी चहा मागवा बर का. सॉरी, आमच्यासाठी चहा मागवा. आम्ही कस्टमर. आय एम सॉरी. नंतर बोल. सॉरी सॉरी प्लीज. बोला ना मॅम. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुमची काय मदत करू शकते? मदत काय मदत हो, या उन्हाळ्यात ऑफिसला सुट्टी घेऊन आम्ही मनालीची टूर बुक केली होती. ओके. सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही बॅगा वगैरे घेऊन बसची वाट पाहतो, ती बस आलीच नाही तुमची. हा, मग 4 तास वाट बघून कंटाळून शेवटी आम्ही ऑफिस मध्ये आलोय जाब विचारायला.
थँक्यू सो मच थँक्यू का तुम्ही इथे आलात त्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू बोलताय तुम्ही आता आलात 9 वाजता आम्ही 6 वाजल्यापासून वाट बघतोय बसची तुम्हाला माहितीये का 6 वाजता तुमचं शटर बंद होतं किती फोन केले एक फोन उचलत नाही अहो पण तुम्हाला एक साधी गोष्ट कळत नाही का शटर बंद असेल तर कोण फोन उचलणार तोंडाचं शटर बंद कर तुझं. एक मिनिट, आमच्या मनालीच्या टूरचं काय झालंय ते स्टेटस मला आत्ताच आत्ता हवंय. काय प्रॉब्लेम झालाय ते सांग लवकर. नाही तो प्रॉब्लेम असा झालाय की प्रॉब्लेम झालाच आहे. काय प्रॉब्लेम झालाय तो इथे आम्ही आल्यानंतर सांगणार. आम्हाला कळवायची काही पद्धत तुमच्याकडे नाहीये का? मी सकाळी 6 वाजल्यापासून बॅगा भरून मी तयार आहे. 1 मिनिट बॅगा मी भरल्या होत्या ही फक्त तयार होती सकाळी उठल्यापासून काय काय झालं सगळं सांगणार आहात का? प्रश्न काय, उत्तर काय, कळतंय का काय बोलताय? करेक्ट आहे. तुम्हाला जो डिवोर्स देणार आहे ना तो करेक्ट आहे अगदी. दे ना मग मी खरंच माहेरी निघून जाईल त्या बॅगा घेऊन. मी काय म्हणतो की माहेरी जाण्याची काय टूर वगैरे आहे का तुमच्याकडे हिला पाठवायचंय लगेच Shut up! एक मिनिट, तुझं काय मध्येच? नाही मी प्रॉब्लेम सांगते ऐका ना प्रॉब्लेम काय झालाय? प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय मॅम मी केलाय ना हो. मग बस चल. तुमचं बुकिंग झालंय सर राजस्थानचं काय? मनालीची तिकीट बुक केली होती राजस्थानचं काय मध्येच ते जरा शिफ्ट केलीये मी जरा? तुमची टूर शिफ्ट केलीये हो हो काय शिफ्ट केली तुम्ही आता मनाली येईल ते बोलताय मनाला येईल ते बोलताय तुम्ही अहो कुठे राजस्थान कुठे मनाली मनाली. म्हणजे असं झालं की कुठे ही आणि कुठे ऐश्वर्या आता याचा इथे काय संबंध आहे? ऐश्वर्याचा काय संबंध? आणि एवढाच त्या ऐश्वर्याचा पुळका आला असेल ना तिच्या घरी जा आणि त्या आराध्याचे कपडे धुवा. तसंही त्यांच्याकडे गडी माणूस नाहीच आहे. जा तिकडेच. बायका भडकल्या की कान बंद होतात त्यांचे अगं मी ऐश्वर्या नाही म्हणालो मी ऐश्वर्या म्हणालो ऐश्वर्या ऐश्वर्या, मी व्यवस्थित ऐकलंय तुम्ही काय बोललाय ते. जा ना ऐश्वर्याकडे जा, बिपाशाकडे जा. शेण खायला घरीच याल ना. अच्छा म्हणजे तू मान्य करते तू शेण आहेस हे बघा, मी तुम्हाला सिरियसली सांगते, मी तुम्हाला डिवोर्स देईन. दे ना मी जाणार आहे आईकडे निघून जाणार आहे माहेरी. म्हणजे कळेल तुम्हाला माझी किंमत. मी काय म्हणतो माहेर जाण्याची टूर लगेच अरेंज करा हिला पाठवायचंय Shut up! अगं, हे तुझं काय आहे मध्येच? तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय अहो तुम्ही राजस्थानचा एकदा प्लॅन ऐकून तर घ्या ना नको मला प्लॅन वगैरे काही नको. मनालीची टूर कॅन्सल झाली आहे ना, पैसे टाक आमचे परत. दे चल लवकर. सॉरी ते इम्पॉसिबल आहे का? म्हणजे तुम्ही जो फॉर्म फिलअप केला ना आणि ज्याच्यावर तुम्ही साईन केली ना त्या फॉर्म मध्ये असं मेन्शन केलं होतं की पैसे नॉन रिफंडेबल आहेत आणि आम्ही कुठल्याही क्षणी टूर चेंज करू शकतो हो चेंज करण्याला काहीतरी मर्यादा पाहिजे ना मनाली कुठे राजस्थान कुठे अहो तुम्हाला कळतंय का राजस्थान मध्ये आम्ही तुम्हाला ना अशी संगीतमय आम्ही तुमचं संगीतमय स्वागत करणार आम्ही संगीत तुमचं तिकड नाही उदे. डेमो दाखवतो डेमो दाखवतोय डेमो ते लागतो मला एक माणूस सोबत हा डेमो दाखवताना किती एन्जॉय केला तुम्ही काय बाई डान्स करते बघ काय बाई डान्स करते बघ. काय जरा कुठे बाई नाचायला लागले की चालला लगेच तिकडे. काय चाललंय हे? आपण आलोय कशासाठी इथे? मी खरंच डिवोर्स दिन सांगून ठेवतेय. दे ना मग मी जाऊ माहेरी आत्ताच्या आत्ता बघायचंय तुम्हाला. 1 मिनिट पटकन ना माहेर जाण्याची टूर अरेंज करून टाका हिला पाठवून द्यायचं Shut up! Shut up! Shut up! अगं ए बाई तुझं काय आहे मध्ये? अहो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते तुम्ही एकदा राजस्थानला चला तरी तुमच्या सोबतचे जे होते ना सगळे ते ऑलरेडी उत्साहाच्या आनंदाच्या भरात आमचा प्लॅन ऐकून पुढे निघून सुद्धा गेलेत बघ, निघून. मग आम्ही आता इथे काय नाही मी 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 तुम्हाला माहिती पुरवते ना सर मी तुम्हाला माहिती पुरवते तुम्ही एक काम करा तुम्ही अहमदाबाद पर्यंत प्लेनने जा. 1 मिनिट, आम्ही अहमदाबाद पर्यंत आमच्याच खर्चानी प्लेननी जायचं का? हो तिकडे आमची गाडी येईल तुम्ही आधीच प्लेनने उतराल तिकडे मग आमची गाडी आहे मग तुम्ही गाडीत बसा आणि मग जा. अगं पण मूर्ख बाई, आम्ही आधी पोचून काय करू? तुमची गाडी उशिरा येणार आहे तर. मॅम आमच्या ऑफिसचं हे एक ब्रीद वाक्य आहे की माणसाने नेहमी आयुष्यात पुढे जाण्याचा विचार करत राहावा. हा कळतं का तुम्हाला? बरं, मला त्यामुळे आता- मी तुम्हाला सांगते की तुम्ही अहमदाबाद पर्यंत प्लेनने जा सुखरूप पोहोचाल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ऐका ना, मी काय म्हणते, अहमदाबाद पर्यंत प्लेननी जायचंय. आपण तसंही प्लेनचा प्रवास कधी केला नाही. आपण जाऊयात. 1 मिनिट ऐका ना, म्हणजे अहमदाबाद पर्यंत आम्ही प्लेननी जायचं, मग त्यानंतर तुमची गाडी आम्हाला तिथे रिसीव्ह करायला येणार आहे का? नाही का गाडी कशी येणार? मग? तुम्ही एकदा तिकडे उतरलात ना एअरपोर्टला की बाहेर ट्रान्सपोर्टच्या गाड्या असतात ना त्या गाड्यांमध्ये बसायचं आणि जायचं. का पण? माउंट आबू येईल तिकडनं आमची गाडी क्रॉस होईल. हा क्रॉस होईल म्हणजे थांबणार नाही नाही स्टॉपच नाहीये ना. अहो, काय बोलताय तुम्ही जर क्रॉस होणार असेल तर मग आम्ही ती बस पकडणार कशी रिक्षात बसा आणि रिक्षावाल्याला सांगा उस गाडी का पीछा करू. हा? असं
कसं काय मग आम्हाला बस मिळणार नाही तुम्ही चेक नाक्याला उतराल. चेक ना केलं कशाला उतरायचं? रिक्षावाल्यांचं परमिट तिथपर्यंतच आहे ना. पुढे गेलात ना की तुम्हाला 72 सीटरची जीप मिळेल. जीव गेला तरी 72 72 मग आम्ही तुमच्यावर प्रवासच करणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अख्ख्या जगामध्ये ना 72 सीटची जीप नाहीच आहे. तेच मी तुम्हाला सांगते, अख्ख्या जगात नाहीये, पण तुम्हाला आमच्या माउंट आबू मध्ये 72 सीटची जीप अनुभवायला मिळेल. म्हणजे जीप आहे 9 सीटरची, पण 72 लोक त्या जीप मध्ये इतक्या कल्पकतेने बसवलेले असतात. म्हणजे जीपच्या खाली, जीपच्या टपावर फार टप असतं. एवढं सगळं 72 लोकांना मॅनेज करणं. आणि तुम्हाला सांगते, ड्रायव्हरच्या सीटवर सुद्धा एक माणूस बसलेला असतो. ड्रायव्हर कुठे बसलेला असतो? अर्धा मांडीत आणि अर्धा उभा राहून गाडी चालवत असतो तो. त्याचा जो अंगठा ना, अंगठा तो क्लच आणि ब्रेकवर असतो. फक्त अंगठ्याने सगळं तो ऑपरेट करतो. माहितीये, आमचा ड्रायव्हरचं शिक्षण अंगठे 72 जरी असलं ना तरी 72 लोकांना तो व्यवस्थित पोहोचवतो. जैसलमेरला व्यवस्थित पोहोचवतो. तो आम्हाला जैसलमेरला पोहोचवणार. तिथून तरी तुमची व्यवस्था व्यवस्थित आहे का? हो मॅडम, तुम्ही आमच्यावर विश्वास तर ठेवा ना. विश्वास ठेवून बघितलं ना काय झालं ते. कारण ती जर व्यवस्था नीट नसेल ना तर मी यांना सांगितलं की यांना मी डिवोर्स देणार आहे. मी काय म्हणतो मॅडम, मी ट्रिपला गेलो तरी माझा फायदा आहे, नाही गेलो तरी माझा फायदाच आहे. काय नाही मी काय म्हणतो, तिथे गेल्यानंतर आम्हाला हॉटेल वगैरे मिळेल ना? असणार म्हणजे काय, आम्ही तेवढी व्यवस्था केली हो. म्हणजे मेन गाव आहे ना. अच्छा, म्हणजे मेन गावातच हॉटेल आहे. तिकडनं 40 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही कधी नाकावर बुक्की खाल्ली का? खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. हो, अहो 40 किलोमीटरचं अंतर आम्ही कसं मापणार, कसं जाणार आम्ही? कॅमल सफारी. काय मला कळलं नाही. कॅमल सफारी म्हणजे आम्ही दोघं असे उंटावर बसणार? नाही, उलटा तुमच्यावर बसणार. गंमत केली हो. तुम्ही किती टेन्शन मध्ये दिसताय म्हणून मी तुमचं जरा टेन्शन फ्री केलं. मग काय करायचं मॅडम, तुम्ही उंटावर बसायचं आणि आपले जे सर आहेत ना ते असे उंटाच्या सावलीत असं उंटाला खेचत खेचत त्या राजस्थानच्या हॉटेल पर्यंत जाणार. मला एक प्रश्न पडलेला आहे की उंट मी का खेचावा? आमचे उंट थकलेले असणार ना. तुमच्या अगोदरची जी लोक आली ती त्याच उंटावरनं जाणार येणार ना. एक मिनिट, ते अख्ख्या वाळवंटात काय एकच उंट आहे? 2 उंट आहेत. तिकडे एक ऑलरेडी पोहोचलेला आणि एक तुम्हाला नेण्यासाठी येणार. या बाईचा खून करू शकते. मी आत्ताच्या आत्ता तुझा खून करीन, तुला डिवोर्स देणार आहे मी. हे बघा, कायद्याने तुम्ही ज्यांच्याशी लग्न करता ना तुम्हाला त्यांनाच डिवोर्स द्यावा लागतो. तुम्ही मला कसं डिवोर्स आणि तो देणार? दुर्दैवी माणूस मी आहे. तुम्हालाच डिवोर्स देणार आहे मी. तो आता गप्प बस, आता इथल्या इथे मी तुला डिवोर्स देऊन टाकेन. शहाणपणा करू नको. याचा अर्थ म्हणजे आम्ही आमच्याच पैशाने प्लेनने अहमदाबादला जायचं, त्या 72 सीटच्या जीप मध्ये बसायचं, ऍडजस्ट करून बसायचं, वाळवंटाच्या उंटाला आम्हीच खेचत घेऊन जायचं. त्या वाळवंटात उन्हामध्ये आम्ही आमचे पाय भाजून घ्यायचे, बेशुद्ध व्हायचं, मरायचं. या सगळ्यांमध्ये ट्रिप या नावाची गोष्ट कुठे? आराम कुठे? रिलॅक्सिंग कुठे आहे? सर आहे. तुम्ही मला बोलायचा चान्सच देत नाही. रिलॅक्सिंग आहे. कुठे? तुमच्या सोबतच असणार तो. रिलॅक्सिंग थापा. ही इज अवर टूर मॅनेजर. ही इज फ्रॉम चायना. थापा, रिलॅक्सिंग थापा. थापा त्या चायना म्हणजे गॅरंटीच नाहीये. मॅडम, तुमचा जो आता मॅनेजर आहे ना तो इथल्या इथे आता हॉस्पिटलमध्ये एक बेड बुक करू शकतो का? वाय नॉट सर, अगदीच तुमच्यासाठी काही. बोला ना तुम्ही फक्त. काय मॅडमना काय प्रॉब्लेम होतोय का? हा प्रॉब्लेम आहे. मॅडमचाच प्रॉब्लेम आहे. काय मलाच प्रॉब्लेम आहे. पकड का तिला. मला problem आहे. मारते तुम्ही आमच्यासारख्या गरीब माणसांचा. छान रंजक सफारी होती. आपण डायरेक्ट जजेस कडे जाऊयात. रेणुकाताई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मी ना आत्ताच राजस्थानचं बुकिंग केलंय, त्यामुळे मला इतकी भीती वाटत होती तुमचा प्रवासात बघताना की आय होप की माझी ट्रिप जरा व्यवस्थित होईल, एवढी भयानक नाही होणार. पण एनिवे, तुम्ही तिघांनी खूप छान काम केलं. एस्पेशली नमा, मला तुझं काम खूपच आवडलं ह्याच्यात. आणि जनरली गिव्ह अँड टेक तुमची खूप छान असतेच. ट्युनिंग खूप छान आहे. तर मनोरंजक होता ॲक्ट. मकरन सर, मला पण हा उपरोधिक ॲक्ट खूप आवडला. खूप उपरोध चांगला होता. पण मला वाटलं ती अतिशयोक्ती ही असावी. पण एकंदरीत तुमचं म्हणणं जे होतं त्या अतिशयोक्तीमध्ये सुद्धा एक फार चांगली मांडणी होती. मनाली आणि राजस्थान हा फार वेगळा प्रकार तुम्ही सांगितला. त्यामध्ये एकंदरीत मनोरंजक ॲक्ट होता. गुण बघूया. रेणुकाताई, मकरन सर, थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. या बुलेट ट्रेनच्या सफरमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.
मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा उन्हाळा स्पेशल एपिसोडचा होता, शेवटचा आठवडा आणि शेवटचा शनिवार. त्यामुळे आता बघूया हा स्पेशल गिफ्ट कोणाला मिळालंय. मी मंचावर आमंत्रित करते आपल्या जजेसना. प्लीज या. मकरंद सर, कसा वाटला हा आठवडा? अरुण, अंशू, तुम्ही या आठवड्यात खूप मजबूत बॅटिंग केली. अंशा, तू त्यातल्या त्यात फारच हॅट्स ऑफ हे केलंस. आणि तू केवळ अभिनेताच नव्हे तर तू उत्तम गातोस पण, आणि तुला सगळ्याच गोष्टी, आणि मुळात टायमिंग तुझं इतकं पक्कं आहे. आणि तुला अरुणची बहारदार साथ मिळाल्यामुळे तुम्ही फार एक वेगळ्या उंचीवर तुमचं सादरीकरण नेलं. दुसरं मला या आठवड्यात आवडलेलं आशू आणि वनिताचा, ते खरं तर खूप साधं असं प्रहसन होतं, पण तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सनी सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं, म्हणजे उत्तम टायमिंग साधलं की विनोद उत्तमच सादर होतं असं ते आहे. आणि या आठवड्यात हे दोन फार सुखद गोष्टी आमच्यासाठी होत्या. या आठवड्यामध्ये जी टीम पुढे आहे अर्थातच ती सुसाट टीम आहे. सुसाटचं मनापासून अभिनंदन. आणि या आठवड्याचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मर जोडी डिक्लेअर करण्याची विनंती रेणुकाताईला करू. रेणुकाताई. परफॉर्मर ऑफ द वीक म्हणजे आमच्यासाठी आशू आणि वनिता होते. क्या बात आहे. या प्रहसनाचे लेखक चिन्मय कुलकर्णी यांना आपण हे तिसरं गिफ्ट देतो आहोत. योगेशला मी विनंती करतो की चिन्मयच्या वतीनं त्यांनी स्वीकार. मित्रांनो, आजचा आपला 95वा एपिसोड आहे आणि आपण लवकरच 100 गाठतो आहोत. आणि 100व्या एपिसोडचा धमाका दणका तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला धो धो आणि खो खो हसवण्यासाठी आम्ही पुन्हा येतोय पुढच्या शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.